बुलेटिनमध्ये आपण कायमच राजकीय बातम्या, खून, अपराध, दरोडे अशा बातम्या बघत असतो आणि यामध्येच एक अत्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक बातमी आहे। खरं तर अनेकांच्या अनेक इच्छा या अधुऱ्या राहिलेल्या असतात, अपूर्ण राहिलेल्या असतात, परंतु काही जणींची शिक्षणाची अगदी बेसिक इच्छा अपुरी असते। काही गोष्टींमुळे ही इच्छा पूर्ण त्या करू शकत नाहीत, परंतु औरंगाबादमध्ये एका शाळेनं ज्यांना शिकायचंय, ज्या महिलांना शिकायचंय, अशा सर्व महिलांची ही इच्छा पूर्ण केली आहे आणि या शाळेचा 10वीचा निकाल यंदाच्या वर्षी 96% इतका लागलाय। हे आहे औरंगाबादचं प्रौढ महिला विद्यालय। वय वर्ष 80 ते 15 पर्यंतची कोणतीही महिला जी शिक्षणापासून वंचित आहे तिला या शाळेचे दरवाजे नेहमी खुले असतात। शाळेची खूप मला आवड होती, त्याच्यामुळे मी नागशेननगरमधून 6 किलोमीटर पायी येणं जाणं करते। तर मला इथं आल्यापासून खूप प्रगती झाली माझ्यावाली सर्वच गोष्टीची। सर्व लिहिता वाचता सही येते, आता पहिले अंगठा देत होते, त्याच्यामुळं मला खूप आनंद वाटतो। शाळेत आले, देवाची पुस्तकं वाचता येते, म्हणलं हरिपाठ म्हणता येईल, पाट्या वाचता येईल गावाच्या, घरी बसून काय करायचं म्हणून आले। 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेचा यंदाचा निकाल 96% लागलाय। प्रौढ शिक्षण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या शाळेनं अनेकींचं आयुष्यच बदलून टाकलंय। या शाळेमुळे मला शिक्षणाची एक उत्तम संधी मिळाली आणि त्यामुळे आज मी सिव्हिल इंजिनिअरिंग करते। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3rd इयरमध्ये आहे, मी फायनल इयरमध्ये आहे। या शाळेमध्ये ज्या महिला शिकतात त्या महिलांना घरगुती कामं करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून मुलं स्वतः शाळेत घेऊन येतात आणि शिक्षण घेत असतात। 1ली ते 10वीचा जो 10 वर्षांचा अभ्यासक्रम आहे तो संक्षिप्त स्वरूपात करून 4थी, 7वी, 9वी आणि 10वी या 4 वर्षांमध्ये केवळ त्यांना SSC पूर्ण करता येतं। यातल्या अनेकांना शिक्षणाची भारी हौस, पण लवकर झालेलं लग्न आणि गरीब परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाता आलं नाही। पण आता शाळेतून घरी जावंसही त्यांना वाटत नाहीये। माझ्या आईवडिलाची पहिली परिस्थिती खूप गरीब होती, शिकायला भेटलं नाही, वाचायला लिहायला काहीच भेटलं नाही। मग आता असं माहिती झालं की शाळा आहे इथं महिलांची, चला शिकायला। मग माहिती झाली, 3 वर्ष झाले मी शाळेत येते। मग मला पेपर वाचवता येतो, गाड्यावरचे नावं येतात वाचवता, मॅडम पण खूप छान आहे, सगळं चांगलं शिकवतात। एक दिवस पण घरी राहत नाही, मला आवडतच नाही घरी। अशिक्षित, अडाणी असा ठपका घेऊन अवघं आयुष्य काढल्यानंतर या महिलांना या शाळेनं संधी दिली आहे, नुसतं शिकायची नाही तर आत्मविश्वासानं जगण्याची। कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।